सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। पाहूयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपरी चिंचवडमध्ये धक्क्यावर धक्के दिला होता। आता मात्र अजित पवार यांची परतफेड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। भोसरी विधानसभेतून याची सुरुवात होणार आहे। भोसरी विधानसभेवेळी शरद पवारांची तुतारीचा प्रचार केलेल्या विलास लांडेंनी आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा अजित पवारांच्या पक्षाचा झेंडा हाती घेणार असल्याचं स्वतःच जाहीर केलं आहे। त्याचबरोबर भोसरी विधानसभेच्या निवडणुकीवेळी अजित पवारांची साथ सोडून तुतारी फुंकलेला अजित गव्हाणे हे 20 माजी नगरसेवकांसह पुन्हा घड्याळ हाती घेणार आहे। या संदर्भात अजित पवार आणि अजित गव्हाणेंचं बोलणं झाल्याचा दावाही विलास लांडेंनी केला आहे। कोल्हापूर शहरातील मध्यवस्तीत भर रस्त्यात मद्यप्राशन करून KMTवर दगडफेक केल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती। ही दगडफेक करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची धिंड काढण्यात आली आहे। कोल्हापूर शहरातील विनस कॉर्नर रोडवर 4 तरुणांनी मद्यप्राशन करून चालत्या KMTवर दगडफेक केली होती। ही दगडफेक आणि दहशतीची घटना तेथील एका दुकानाच्या CCTV मध्ये कैद झाली आहे। स्थानिक गुन्हे शाखेकडून संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे। यावेळी अशा पद्धतीने कोणी दहशत करण्याचा प्रयत्न केल्यास नागरिकांनी तक्रार करावी, आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। गंगेत स्नान केल्यास त्वचारोग होतो असे वक्तव्य आपण वृत्तपत्रांतील बातम्यांच्या आधारे केले, मात्र त्याचा विपर्यास केला गेला असे स्पष्टीकरण भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले। त्यांनी चंद्रपुरात आयोजित वातावरण बदलावरील परिषदेमध्ये गंगेत स्नान केल्यावर त्वचारोग होतं असं वक्तव्य केलं होतं। या कार्यक्रमात राज्यपालही उपस्थित होते। नगर मनमाड महामार्गावर येवला तालुक्यातील कासारखेडा शिवारात पेट्रोल टँकर व ट्रेलरची समोरासमोर धडक होऊन या अपघातामध्ये ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला असून जखमीला उपजिल्हा रुग्णालय येवला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। अपघातानंतर पेट्रोलचा टँकर पलटी झाल्याने टँकरमधून पेट्रोलची गळती सुरू झाली होती। त्यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता असल्याने तालुका पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव महामार्ग काही काळ बंद ठेवला होता। दरम्यान पानेवाडी मनमाड येथून हिंदुस्थान पेट्रोलियम पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पेट्रोल गळती बंद केली। यानंतर महामार्गाचे वाहतूक सुरळीत करण्यात आली। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पालम तालुका अध्यक्षपदी प्रसाद पौळ यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष संदीप गव्हाणे यांनी मराठवाडा अध्यक्ष धाराजी भुसारे यांच्या सल्ल्याने केली आहे। या नियुक्तीचे पत्र भ.प. पुरुषोत्तम महाराज झाडगावकर यांच्या हस्ते देण्यात आले। अखिल भारतीय मराठा महासंघाला 125 वर्ष पूर्ण होऊन 125व्या वर्षात पदार्पण केले आहे। त्या अनुषंगाने संघटन बांधणी तसेच शतकोत्तर रोपे महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। त्याचाच एक भाग म्हणून संघटन बांधणीसाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रसाद पौळ यांची नियुक्ती 15 जानेवारी 2025 रोजी जिल्हाध्यक्ष संदीप गव्हाणे यांनी केली आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांचा पैसा त्यांना मिळावा म्हणून गेल्या 2 वर्षापासून ते आंदोलन, उपोषण, मोर्चे, निदर्शने करत असून त्यांना त्यांचा पैसा मिळत नसल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा पवित्रा ठेवीदारांनी घेतला आहे। आदर्श नागरिक सहकारी पतसंस्थेच्या मालमत्तेच्या लिलावाद्वारे विक्री मालमत्ता पूर्णपणे निर्विवाद असल्याची हमी मिळत नसल्याने सहकार विभागाने स्वतः मालमत्ता खरेदी करून गोरगरीब सुविधांना रक्कम परत करणे आणि इतर प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे आज ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे।
बीड जिल्ह्यात खुनाच्या घटना थांबायच्या नावच घेत नाहीये। आष्टी तालुक्यात जमावाच्या हल्ल्यामध्ये 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। आष्टी तालुक्यातील वाहिरा येथील गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या समाजातील काही लोकांनी लोखंडी रॉड धारदार शस्त्राने हल्ला केला। या हल्ल्यात 2 सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी एक गंभीर जखमी झाला आहे। या प्रकरणी अंबोरा पोलीस अधिक तपास करत आहे। नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार यांचा भव्य नागरी सत्कार कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी खासदार रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही मोठ्या ताकदीने लढणार आहोत व सर्वसामान्य जनतेचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे। आज उमरीवासियांनी जो माझा सत्कार केला आहे त्याचे मी खूप खूप आभार मानतो असं त्यांनी म्हटलं आहे। धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरपूर शहरातील खाटीक गल्लीत LCBची धडक कारवाई, हजारो गोवंश जातींचे चामडे जप्त करीत नष्ट करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत करण्यात आली। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी शिरपूर शहर पोलिसांच्या मदतीने शहरातील खाटीक गल्लीतील एका घरावर छापा टाकला असता हजारोंच्या संख्येने गोवंश जातीचे जनावरांचे चामडे आढळून आले। पुण्यात एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे। पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे। या घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आहे। नारायणगाव जवळ हा अपघात सकाळी 10च्या सुमारास झाला। प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली। चेंडूप्रमाणे ही मॅक्स ऑटो पुढे फेकली गेली। पुढे एक ब्रेक फेल झालेला ST रस्त्याच्या बाजूला उभी होती। त्याच STवर जाऊन ही मॅक्स ऑटो आपटली। यात 4 महिला, 4 पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे। 3 जण गंभीर जखमी आहे। या अपघातामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। संबंधित घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक पोलिसांनी धाव घेतली। अपघातातील जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।